नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रतीक्षा. तुमचं प्रतीक्षा पाटील या माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप मनापासून स्वागत करते. प्रांशूचे पप्पा आले होते कारण गावी माझ्या काकीने धोंडे जेवणाचं आमंत्रण दिलं होतं त्यामुळे. आणि आम्ही ठरवलं की सगळेच गाडी करून जाऊयात, लेकरं लहान असल्यामुळे. आणि आम्ही निघालो गावाच्या दिशेने. आमचं गाव लातूरहून कमीत कमी 1-1.5 तास लागतं गाडीमध्ये जाण्यासाठी. आणि बघा येशू कशी झोपली आहे शांत. तिला जसं वाटते डुलते, जसं तिला पाळण्यातच झोपली आहे त्यामुळे ती झोपली होती शांत. आणि काकीची फॅमिली जी आहे बालाजीला गेली होती त्यामुळे कार्यक्रम होता म्हणून आणि जावळ पण काढलं होतं तिच्या नाताचं, त्यामुळे म्हणजे माझ्या भावाच्या मुलाचं, त्यामुळे त्याला ड्रेस घ्यायचा होता. आणि काकीला साडी मी घेतली होती म्हणून नंतर श्रावणपाळा थांबलो आणि त्याला छान असा ड्रेस घेतला. आणि घरी गेलो. घरी जाऊन स्वयंपाक तयार होता. नंतर जेवण केलं आणि बघा प्रांशू किती मस्त खेळतो त्याच्या वहिनीसोबत. आणि इथे पूजा मांडलेली आहे बामणं केलेली. आणि इकडे सगळे मस्त झाडाखाली निवांत अशा सगळे गप्पा मारत बसलेत, बघू शकता तुम्ही खुर्च्या टाकून. आणि नंतर इशू इकडे झोपली होती, म्हणजे झोपून उठली होती आणि खेळत आली होती मस्त झाडावाकडे बघून. नंतर मी काकीची ओटी भरायला घेतली. तिला मुलगी नसल्यामुळे मी करते, म्हणजे गेल्या पण धोंड्याला मी तिकडे परभणीला होते, इकडेच बोलावून ओटी भरली होती दोघींच्या पण धोंडे जेवायला. म्हणून आता मी इकडेच असल्यामुळे काय मी त्यांना नाही बोलू शकत. तरी आमंत्रण आलेलं आहे आमच्या सासूबाईकडून, म्हणजे भालकीला फक्त आई पप्पाला यावर्षी. गेल्या वर्षी मी चौघांना पण बोलावले होते तिकडे. तर अशी मी साडी घेतली होती काकीला छान अशी. आणि हवा घाल कप्तान म्हणजे बसते. कप्तान हवा घाल मला लेकराला. आडवत घ्यायचा झालं की. आणि सगळं आवरून सगळ्यांना बाय बाय करून आम्ही परत निघालो. आणि एका ठिकाणी थांबलो होतो की प्रांशूच्या पप्पाला काहीतरी थंड प्यावं असं वाटत होतं त्यामुळे. आणि प्रांशूला पण काहीतरी खाऊ घालावं बेकरीतलं, तिथं काहीच खाल्ला नव्हता तो त्यांच्या नादानं, त्याच्यामुळे त्याचे पप्पा उतरले होते. आणि आम्ही दोघी गाडीतच बसलो होतो. बघा आई तिथं तिच्या मोबाईलमध्येच गुंगा असते सतत. आणि प्रांशू आणि माझे पप्पा पण उतरून गेले होते. मैत्रिणींनो, असा गेला माझा आजचा दिवस. 9ला आम्ही इथे लातूरमध्ये येऊन पोहोचलो होतो आणि आता 10 वाजले. आता इशू झोपी गेली. प्रांशू अजून दुकानात गेला आहे कारण त्याच्यासाठी दूध आणायचं आज राहिलं होतं दुकानामध्ये आणि तो रात्री दूध पितो त्यामुळे. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की ब्लॉग लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. उद्या भेटूया. बाय.